करावं वॉटर फिल्टर मधली वायरिंग ही जी वस्तू आहे याला काय म्हणतात? केबल. केबल पिन जे काही तुम्हाला दिसल ते सांगा. इसको मैम टेक्निकल में इसको क्या बोल सकते हैं? ये चीज को एसी का डीसी कहते हैं ना, ये रेक्टिफायर. यस मैम के लिए तो बहुत जोर से सलमान के साथ तालियां होना चाहिए. मैम इसका सही आंसर दिया. एक्चुअली मैम बहुत बड़े ट्रेनर है. हम लोग आपके लिए डेमोस्ट्रेशन ले रहे हैं. देखो मैं एक स्टूडेंट हूँ, मैं कुछ आपको मैं जो कुछ सीख गया हमारे गुरुजी की वजह से उसमें का कुछ चीज आपको सिखाना चाहता हूँ. इसका नाम है दोस्तों SMPS. SMPS का लॉन्ग फॉर्म होता है स्विच मोड पावर सप्लाई. ये एसी जो करंट है इसको डीसी में कनेक्ट करेगा और यहाँ से जो सप्लाई आएगा इसमें से एक सप्लाई क्या है सोलनेट वाल को. देखो इसमें दो केबल है. नहीं समझ में आया तो सबसे इजी है, एक ब्लैक कलर में आता है ज्यादा करके और रेड कलर में आता है. और ये एसवी को दो आते हैं, एक रेड आता है व्हाइट आता है. रेड को रेड लगाओ, ब्लैक व्हाइट को लगाओ, हो गया आपके वायरिंग खत्म. ये काम क्या करता है? जो हमारे टॅप का नळाचं जे पाणी येते मराठी झालं ना, नळाचं जे पाणी येते त्याला थांबवण्याचं काम हे एक स्टॉपर म्हणून थांबवण्याचं काम करते. ज्यावेळेस आपण हे बटन ऑन केल्याच्या नंतर हे पाणी समोर जाऊ देणार, तोपर्यंत पाणी थांबून ठेवणार, जेणेकरून आपले पुढे जे सिस्टम असेल, आपले आरो मेम्ब्रेन असेल, पंप असेल, इतर गोष्टी असतील, पाण्याची आवश्यकता नसताना, फिल्टर आपण वापरत नसताना, पॉवर बंद असताना पाण्याचा एकही थेंब पुढे जाऊ देणार नाही. हे काम करते सोलनट वाल्व. याच्यानंतर नेक्स्ट जे पाणी जाते हे बूस्टर पंपला जातं. बूस्टर पंपचे दोन केबल असतात, एक ब्लॅक कलर असतो रेड. याचे जे डीसीचे जे पहिले आलेले नंतर जे पुढे सप्लाय जाणार आहे इन आणि आउटचे दोन पंपाला आपल्याला जोडायचे. पंपाचा कधी प्रॉब्लेम आला तर पंपाचा ब्लॅकला ब्लॅक आहे, रेडला रेड जोडायचा. एसवीचे दोन आहे, हा याचा पंपाचा आणि एसवीचा विषय संपतो. दोन्ही वाईट असेल. दोन्ही जर वाईट असले काही वेळेस काय हा ईव्हीचा आहे, ईव्ही कडे आपण गेलोच नाही, आपण एसवी आणि पंपापर्यंत आहे. ईव्हीचे दोन आहेत तर ईव्हीचे दोन याला व्हाईट लेक आणि रेड लेक. कधी कधी याच्यामध्ये पण एकच कलर असतो, ग्रीन कलर असतो, कधी ब्ल्यू कलर असतो, कधी कलर कुठला व्हाईट पण असतो किंवा दोन्ही रेड येतील. त्यावेळेस काय करायचं, एक SMPSचा आणि एक हा कुठलाही कुठं जोडला आहे दोन्ही पार्टचा तरी काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस आता एक पंपाला दोन दिल्याच्या नंतर पंपातून जे वॉटर येणार आहे चालू केल्याच्या नंतर एक अनब्रेकेबल आहे, स्टील आहे, तिसऱ्या मजल्यावर जरी फेकलं तरी फुटणार नाही काही नाही, अरे हेवी एकदम. तर पंपाला आपण प्रेशर दिल्याच्या नंतर पंपातून जे फर्स्ट पाणी जाणार आहे ते जाणार आहे आरो मेम्ब्रेन. आरो मेम्ब्रेनच्या नंतर पाण्याचे विभाजन होणार. खराब पाणी जे आहे ते रिजेक्ट वॉटर म्हणून ब्ल्यू कलरच्या पाईपातून बाहेर जाईल. या सिस्टम मध्ये आपल्याला आरो मेम्ब्रेन आणि दोन कलरचे पाईप पाहायला दिसतील. एक जे पाणी येते टँक मध्ये येण्याच्या पूर्वी तो ईव्हीचं काम आहे अल्ट्राव्हायलेट. तुमचे पाण्यातले जे काही व्हायरस आहेत त्यांना डिऍक्टिव्ह करणं. हे 72 तासासाठी डिऍक्टिव्ह करते. 72 तासामध्ये पाणी हे आपल्या शरीराच्या बाहेर मलमूत्राद्वारे निघून जाते. तोपर्यंत पाण्यातले व्हायरस आपल्यावर अटॅक करत नाही आणि परिणामी आपल्याला हानिकारक जे व्हायरस आहेत त्याच्यापासून आपल्या बॉडीचं संरक्षण करतात. याच्यानंतर येतात कॉपर, अल्कलाइन, मिनरल कार्ट्रेज, पोस्ट कार्बन, ह्या स्टेजेस येतात. या स्टेजेसच्या नंतर पाणी टाकीमध्ये जाते आणि रिजेक्ट वॉटर मध्ये जे अनावश्यक पाणी आहे हे पाणी बाहेर फेकले जाते. मध्ये जर काही ठिकाणी कॉर्पोरेशनचं पाणी असेल, पाण्याचा TDS कमी असेल तर आपल्या बॉडीला जे लागणारे TDS आहे, उदाहरणार्थ आपल्याला 40 पासून 150च्या आत पाणी पिण्यासाठी योग्य आहे. आणि जर काही ठिकाणी पाणीच जर फिल्टरचं 200 TDS असेल तर 20 येईल. अशा वेळेस TDS कंट्रोलच्या द्वारे पण आपल्याला एक पाणी आपल्या पाण्याच्या टाकीमध्ये जे जाणार आहे त्याला योग्य TDS आपण मॅनेज करून ठेवू शकतो. म्हणजे आवश्यक जे घटक आहेत आपल्या शरीरामध्ये तेही मिळणं गरजेचे आहे. आरो सिस्टम मधून कधी कधी ऍसिडिक वॉटर आपल्या पिण्यामध्ये जाऊ नये, त्यासाठी याच्यामध्ये TDS कंट्रोलची पण तरतूद आहे. दोस्तो ही जी सिस्टम आहे बेसिक ईव्ही आहे. ही सध्या थोडक्यात जिथं कॉर्पोरेशनचं पाणी फिल्टर केलेलं पाणी दिलेले गव्हर्नमेंटने, काही गावामध्ये मोठाले आरो बसलेत, तिथून जे पाणी आलेले तिथं ही सिस्टम काम करते. पण बोरच्या पाण्याला ही सिस्टम काम करणार नाही. बोरच्या पाण्यामधले TDS वगैरे रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जे ॲडव्हान्स सिस्टम आहे आरो प्लस TDS प्लस कॉपर प्लस अल्कलाइन ती सिस्टम घरी वापरावं लागेल. हे फक्त कॉर्पोरेशनच्या पाण्यासाठी काम करते. वायरिंग दोन्हीची जवळपास सेम आहे.